सगळ्यांना नमस्कार। श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संस्थेने यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे। या यूट्यूब चॅनल मध्ये आपण इयत्ता 5वीतील मॅथमॅटिक्स विषयातील चॅप्टर नंबर 7 सर्कल हा शिकणार आहोत। व्हॉट डू यू मीन बाय सर्कल? वर्तुळ ही संकल्पना आपल्याला आत्मसात करायची विद्यार्थी मित्रांनो। वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळाचे घटक काय आहे? वर्तुळातल्या जीवनात वर्तुळ काढण्यापासून तर वर्तुळाचे उपयोग कुठे कुठे होतात, वर्तुळाचे घटक कोणकोणते आहे याबाबत आपण या पाठात माहिती घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ म्हटलं की आपल्या समोर अशी चक्री येते जी की आपण सर्व लहानपणी खेळलेलो आहोत। कदाचित तुम्हाला माहित असेल ही चक्री बनवत तुम्ही स्वतः तयारी केली असेल, तयार करता येत असेल। कशाची तयार करतात? किंवा तुम्ही एखादी बांगडी बघितलेली असेल। आता इथे ही पूर्ण बघितली तर ही चक्री टाइप आहे, एक प्रकारे पूर्ण वर्तुळ दिसतंय। आणि तुम्ही रोज दुकानात घेऊन जाणार तुमच्या हातातलं एक गोलाकार नाणं, हे नाणं तुम्हाला सर्वांना माहिती, हे पण वर्तुळाकृती आहे। या वर्तुळाकृती या नाण्यात आणि याला वर्तुळ कोणाला म्हणायचं ही संकल्पना पहिले आत्मसात करू। अशा प्रकारचं जी वर्तुळाकृती वस्तू असेल किंवा प्रतिकृती असेल त्याला आपण सर्क्युलर प्लेन म्हणूया। आणि असं जे आहे ज्याला रिंग स्वरूपात एक कडा आहे आणि त्याचा बाह्य भाग आणि अंतर्भाग हा पोकळ आहे, म्हणजे या अंतर्भागात कुठलाही बिंदू नाही किंवा बाह्य भागात कुठलाही बिंदू नाही, एक कडा आहे आणि ते कडेची एक वर्तुळ तयार झालेलं आहे, याला आपण सर्कल म्हणणार आहोत। यालाच आपण वर्तुळ म्हणूया। याला मात्र आपल्याला वर्तुळ म्हणता येत नाही किंवा अशा कुठल्याही पूर्ण भरीव स्वरूपाच्या प्रतलाला आपल्याला वर्तुळ म्हणता येत नाही, याला वर्तुळ प्रतल म्हणतात। आणि अशा आतल्या पोकळ भाग असलेल्या किंवा आरपार जाणाऱ्या भागाला एक कडा निर्माण करणाऱ्या वर्तुळाकृती प्रतिकृतीला आपण सर्कल असे म्हणणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी एक वर्तुळ काढलेले आहे। कंपास मध्ये एका बिंदूत एक बिंदू घेतला, या बिंदूवर कंपासचा टोक ठेवून त्या बिंदूपासून ठराविक अंतरावर एक वर्तुळ मी काढलेले आहे। लक्षात आलं? या वर्तुळामध्ये वर्तुळ केंद्रबिंदू मी P डिनोट केलेले आहे, याला वर्तुळ केंद्रबिंदू म्हणतात। आणि या बिंदूपासून या वर्तुळावरील कुठलाही एक बिंदू आपण घेतला, हा बिंदूंचा संच आहे आणि या बिंदूपासून ह्या सर्व वर्तुळाचे बिंदू हे समान अंतरावर आहे। हा सगळ्या बिंदूंचा संच म्हणजे आपण वर्तुळ होय। आता बिंदू P पासून वर्तुळावरचा कुठलाही एक बिंदू, या ठिकाणी मी बिंदू M घेतला, बिंदू P व बिंदू M हे जर अंतर मी पट्टीच्या साहाय्याने जोडलं, we should join the distance at the point P and at the point M. This distance or the length PM is also called the radius of that circle. या अंतराला त्या वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात। या अंतराला त्या वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात। So in this concept, the circle, the line joining the center of the circle, to any point on the circle is called a radius of the circle. In this diagram, point P is the center of circle, while M is any point on a circle, or segment PM is a radius of the circle. A circle has many radii. They are all of the same length. Look at this concept. This is one of the circle. This is center of circle, and all these points we should mark on the circle. It make an circle. So all of you know this circle make So look at this.
it should be make the circle. Circle has many radii and they are equal in length. Different types of the radii we should observe. In this case, so look at this radii. These radii are equal in length. Okay, any radius we should measure it. कुठलीही radius जर आपण सर्कलची मोजली तर ती इक्वल लेंथ आपल्याला मिळणार आहे. तुम्ही वर्तुळावरील पट्टीच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे जे डिवायडर असतं या डिवायडरच्या साहाय्याने you should check it and this makes equal in distance. Okay, check it equal in distance. तसंच याच्यावरच नाही तर मी जे वर्तुळ काढलं इथे सुद्धा तुम्ही हे आपण या वर्तुळावर सुद्धा इक्वल रेडिया आपण शो करू शकतो. कुठलाही पॉइंट घ्या, check it, the distance equal in the radii. Okay, so point number 2, chord. A line joining any two points on a circle is called a chord. Line joining any two points on a circle, that line we should know as chord. In this diagram, point M and point N are 2 points on the circle. Line MN is called a chord of the circle. Line MN is called chord of circle. 2 points, any 2 points we should join. This is the red color, this is also chord of circle. Or any 2 points on a circle we should join. This is another chord. So how many chords we should draw? There are innumerable, infinite chord we should draw a circle. This is also chord. So this is one of also chord that passing through the center. This is also chord and this is the longest chord of the circle. This chord is the longest chord of circle. All of chords. Why it should call the longest chord? Because the line passing through, the line joining any 2 points on a circle, that passing through the center of circle is called diameter of that circle, or this chord is also called the longest chord of circle. वर्तुळाची ही सर्वात मोठी जीवा असते इतर सर्व जीवांपेक्षा, कारण की वर्तुळाचे कुठलेही 2 बिंदू जर आपण एका सरळ रेषेने जोडले तर त्या रेषेला आपण जीवा म्हणतो. पण वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही वर्तुळ केंद्रातून पास होते. म्हणून वर्तुळाचे कोणतेही 2 बिंदू आणि वर्तुळ केंद्र हे तिन्ही बिंदू एका सरळ रेषेवर येणारे त्याला आपण त्या वर्तुळाचा व्यास म्हणतो, त्याला डायमीटर म्हणतो आणि तीच त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. This concept we should be clearly have here. So a chord passing through the center of the circle is called a diameter. Means this is one of the chord passing through the center, and this chord we should also known as diameter. Diameter म्हणजे वर्तुळाचा व्यास. आणि here AB is a chord of circle that passes through the center of circle point P. Therefore, chord AB is also called diameter of circle. A circle has many chords and diameter. A circle has many chords and diameter. वर्तुळाला अनंत व्यास आणि त्रिज्या काढता येतात. बघा इथे मी तुम्हाला या प्रतिकृतीद्वारे विविध डायमीटर दाखवलेले वेगवेगळ्या रंगाचे रबर बँड लावून या सर्कलवर तुम्हाला डायमीटर दिसत आहे. दिस इज वन ऑफ द, इथे मी एक त्रिज्या दाखवलेली आहे फक्त, बाकी सर्व तुम्हाला या वर्तुळात, अशा वर्तुळाला आपल्याला अनंत व्यास काढता येतात, अनंत कॉर्ड काढता येतात, अनंत रेडियस काढता येतात. सो इन दिस चॅप्टर टुडे वी शुड लर्न सर्कल, एलिमेंट्स ऑफ सर्कल, इट्स रेडियस, chord and diameter of that circle. All these concepts we should learn in this chapter, and today's topic, these 3 concepts all of you know.
तुम्हाला आज काय शिकलो आपण? वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाचा व्यास आणि वर्तुळाच्या जीवा. वर्तुळाला अनंत त्रिज्या असतात आणि अनंत त्रिज्या काढता येतात. वर्तुळाला अनंत व्यास काढता येतात आणि वर्तुळाला अनेक जीवा, अनंत जीवा सुद्धा काढता येतात. त्याला तुम्ही कॉर्ड म्हणतात, डायमीटर, हे काढता येतात. पण सगळ्यात मोठी जीवा कोणती असते वर्तुळाची? त्या वर्तुळाचा जो व्यास असतो ही. आता याच्यातलं रिलेशन काय आहे हे आपण पुढच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. थँक्यू.